केंद्राच्या सरकारने अति तुटीचं गिरणा खोरं जे गेल्या 34 वर्षात फक्त 10-11 वेळेस भरलं, असा गिरणा खोऱ्याला ज्या नार पारचं पाणी वळून त्या ठिकाणी तूट भरून काढणारा प्रकल्प नियोजित होता, त्या प्रकल्पाला रद्द करण्याचा कपाळकरांचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय। आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या पुतळ्याचं दहन आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येतंय। गिरणा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचं हक्काचं पाणी, महाराष्ट्राचं पाणी, नार पारचं पाणी, गुजरातला डोलारा सिटी जी त्या ठिकाणी 370 TMC चा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू आहे, तिकडे पाणी वळवण्याचा घाट या केंद्र सरकारने आणि गुजरातच्या आणि भाजपाच्या महाराष्ट्रातल्या या सरकारने चालवला आहे। आज 22 TMC चं आमचं गिरणा धरण आणि 370 TMC चं डोलारा सिटी जवळचं कंभाट गाडीतलं ते धरण, म्हणजे जवळजवळ 30 पट गिरणापेक्षा मोठं धरण गुजरात मध्ये होते। आणि त्या गुजरातच्या धरणासाठी आमचं महाराष्ट्राचं पाणी पळत असतील तर या महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे। 5-5 मंत्री, केंद्रातला एक मंत्री, 6-6 मंत्री, 12-12 आमदार गप बसले। कुठे गेले यांचे शेतकऱ्याची जात, कुठे गेले यांचा भाजपाचं शेतकऱ्यावरचं प्रेम, कुठे गेलं गिरणायक शेतकऱ्यांच्या खोऱ्यावरचं प्रेम। त्यामुळे भाजपाची या सरकारची जात ही इंग्रजांची जात आहे, फोडा राज्य करा। गुजरात धार्जिनं सरकार आहे, गुजरातच्या पोटचे गुजरातमध्ये जाऊन राजकारण करा ना। मग जर इथे आमच्या गिरणा खोऱ्याचं पाणी वळवलं जात असेल तर खुर्च्या खाली करा, मला खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाहीये। आणि त्याचा निषेध उद्धव बाळासाहेब ठाकरे आज करतात। आणि 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून एक मोठं आंदोलन नार पार गिरणा समन्वय समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही करतोय, ज्यामध्ये वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना, शेतकरी यांना घेऊन एक तीव्र आंदोलन उभारलं जाणार आहे।